Hello friends, hello everyone. Standard 8 and Subject English Bridge course. Friends, in the last video, before that we have sent you the two videos about the based on bridge course. In the first video, we have discussed the activity number 1st to 4th. Okay. And in the last video, we have discussed on the activity number 5th to 11th. मित्रांनो, या अगोदर या ब्रिज कोर्स संबंधी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी क्रमांक 1 ते 4 याची चर्चा केलेली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी क्रमांक 5 ते 11 या ॲक्टिव्हिटी संबंधी चर्चा केलेली आहे. अँड टुडे इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अँड डिस्कस द ॲक्टिव्हिटीज नंबर फ्रॉम 12 टू 17. 12th टू 17. मित्रांनो, या आठवड्यात आपली एक चाचणी होणार आहे. 15 दिवसानंतर होणारी चाचणी ह्या आठवड्यात इंग्रजीची एक चाचणी होणार. त्यामुळं या आठवड्यात सोमवार ते रविवार या दरम्यान 12 ते 18 नंबरच्या ॲक्टिव्हिटी येतात, पण आपण 12 ते 17 नंबरच्या ॲक्टिव्हिटी या आठवड्यात घेत आहोत आणि एक दिवस तुम्हाला चाचणीसाठीचा आपण राखून ठेवत आहोत. त्यामुळे या आठवड्यात 12 ते 18 या ॲक्टिव्हिटी न होता 12 ते 17 नंबरपर्यंतच्याच ॲक्टिव्हिटीची आपण चर्चा करतो आहे. आणि एक दिवस की जो 15 दिवसानंतर तुमची चाचणी होणार आहे, तो एक दिवस आपण तुमच्या चाचणीसाठी राखून ठेवत आहोत. स्टँडर्ड 8 अँड सब्जेक्ट इंग्लिश या पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ॲक्टिव्हिटी क्रमांक 12th टू 17. Okay friends, so pay attention in each and every activity. Now activity number 12, standard 8th and subject English bridge course. Learning outcomes and competency statements काय आहेत पहा. 21, 22, 23 या लर्निंग आउटकम्स नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. अध्ययन निष्पत्ती या ज्या आहेत, आपण सोडवत असलेल्या ॲक्टिव्हिटीमधून आपणाला या अध्ययन निष्पत्ती आपणामध्ये आल्या पाहिजेत, हा हेतू पहिल्यांदा सर्वांनी ठेवायचा आहे. आता या 12 नंबरची ॲक्टिव्हिटी सोडवत असताना आपल्या अध्ययन निष्पत्ती ज्या आहेत त्या पहा. राईट्स कोइरंट अँड मिनिंगफुल पॅरेग्राफ थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, रिवायझिंग, एडिटिंग अँड फायनलायझिंग. आय विल रीड द कॉम्पिटन्सी वन्स अगेन. अध्ययन निष्पत्ती काय पहा या ॲक्टिव्हिटीची. राईट्स अ कोइरंट अँड मिनिंगफुल पॅरेग्राफ थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, रिवायझिंग, एडिटिंग अँड फायनलायझिंग. तुम्ही जो परिचित लिहिणार आहात, या परिचित लिहिण्याच्या या ज्या स्टडी स्किल्स आहेत, या स्टडी स्किलचा अभ्यास या ठिकाणी आपण करतोय की या प्रक्रियेतून तुमचा परिचित उतारा तुम्ही लिहिणार आहात. पहिल्यांदा काय लिहिणार आहात त्याचा ड्राफ्ट मसुदा तयार करणं, रिवायझिंग करणं, पाहणं ते एडिटिंग करणं, योग्य त्या गोष्ट नको असलेले पॉईंट बाजूला करून योग्य ते पॉईंट एडिटिंग करणं, अँड फायनलायझिंग आणि त्याला अंतिम स्वरूप देणं. उतारा लेखन करण्याचं संबंधीची ही ॲक्टिव्हिटी, अर्थात ही एक लर्निंग आउटकम्स आहे. सेकंड, राईट्स अँड एसे, तुम्हाला उतारा निबंध लिहिता येणं. अँड 23rd नंबरची लर्निंग आउटकम्स आहे. अटेम्प्ट्स क्रिएटिव्ह रायटिंग इन डिफरंट फॉर्म्स. अटेम्प्ट्स क्रिएटिव्ह रायटिंग इन डिफरंट फॉर्म्स, की तुम्हाला क्रिएटिव्ह लेखन करता यावं, नवनिर्मिती लेखन करता यावं. मग कोणकोणत्या फॉर्ममध्ये लेखन? स्टोरीज स्वरूपामध्ये, पोएम्स स्वरूपामध्ये, स्किट्समध्ये, डायलॉग्स, कार्टून्स, जोक्स, प्ले एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला एखादी कथा लिहायला आली पाहिजे, कविता लिहायला आली पाहिजे, स्किट करता यायला पाहिजे, डायलॉग्स पाहिजेत, कार्टून्स, जोक्स, प्ले, नाटक, छोटी एकांकिका वगैरे, नाटिका, हे सगळं लिहिता यायला पाहिजे. आणि हे सगळं लिहित असताना या प्रोसेसमधून जायचं आहे. ड्राफ्टिंग करणं, रिवायझिंग करणं, एडिटिंग करणं आणि फायनलायझिंग करणं. ओके. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड स्टुडंट्स काय आहेत पहा. या ॲक्टिव्हिटी आपण सोडवायला चाललो आहे, पण हे सोडवून झाल्यानंतर आपल्यामध्ये हे कौशल्य निर्माण झालं पाहिजे की आपल्याला उतारा लिहिता आला पाहिजे, ड्राफ्टिंग आपण करता आलं पाहिजे, ते रिवायझिंग करता आलं पाहिजे, एडिटिंग करता आलं पाहिजे आणि फायनल स्वरूप त्याला देता आलं पाहिजे.
मग ते कथेच्या स्वरूपामध्ये, कविताच्या स्वरूपामध्ये, स्किटच्या स्वरूपामध्ये, डायलॉगच्या स्वरूपामध्ये, कार्टूनच्या स्वरूपामध्ये, जोकमध्ये, या प्रकारे आपल्याला लेखन करता आलं पाहिजे छोटं छोटं. इन्स्ट्रक्शन्स काय आहेत पहा. डिक्लेअर द स्टुडंट्स आर गोइंग टू राईट अ स्टोरी. राईट द वर्ड्स, कॅरेक्टर्स, सेटिंग अँड टाईम ऑन द बोर्ड. आपणाला आता पालक तुम्हाला पुरवतील, एक पात्र सांगतील, सेटिंग त्या पार्श्वभूमी सांगतील, वेळ सांगतील. अँड राईट द रिस्पॉन्सेस अगेन्स्ट द एलिमेंट्स मेन्शन ऑन द बोर्ड and give a beginning of the story. Elect the further part of story. Write the responses on the board. Ask them to revise and see if the story is developed and as desired. Instruct them to keep it spelling error free, the punctuation error free, and elect wherever necessary, and ask them to write down the story in their notebook. तुम्हाला पॉईंट दिले जातील आणि त्या पॉईंटवरून तुम्हाला कथा लिहायची आहे. ओके. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स पहा की ग्रुप तुम्ही तयार करा आणि गिव्ह रिस्पॉन्सेस अगेन्स्ट द वर्ड्स. मग तुम्ही आता रिस्पॉन्स द्या. कॅरेक्टर्स कोणकोणते तुम्ही ठरवणार आहात, सेटिंग काय आहे, टाईम किती आहे. गो ॲडिंग अँड द हॅपनिंग्स ऑफ द स्टोरी. त्या कथेत पुढं काय 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 घडायला लागले हे तुम्ही तयार करा, स्टोरी रिवाईज करा. अँड सी इफ द स्टोरी डेव्हलप्ड इज ॲज डिझायर्ड. जशी इच्छा व्यक्त केली तशी कथा झाली आहे का. चेक द स्पेलिंग एरर अँड पंक्च्युएशन मार्क्स. आता पंक्च्युएशन एरर काय आहेत का, स्पेलिंगमध्ये काय चुकलं आहे का, हे चेक करा. अँड कॉपी द स्टोरी इन दिअर नोटबुक. आणि त्यानंतर तुम्ही कॉपी करा. ती कॉपी म्हणजे व्यवस्थित बघून तुमच्या वहीत लिहा. अशा पद्धतीनं तुम्ही कथा तयार करायची. अँड लर्निंग ॲक्टिव्हिटी काय बघा. इन्हान्सेस टू डेव्हलप थिंकिंग स्किल. तुमची थिंकिंग स्किल पाहिजे, तुम्ही कल्पक झाला पाहिजे, की तुम्हाला इनोव्हेटिव्ह सुचलं पाहिजे, क्रिएटिव्ह सुचलं पाहिजे आणि ते तुम्ही त्या कथेमध्ये मांडणार आहात. तुमच्या कल्पनाशक्तीचा पूर्ण विकास होणार आहे या ठिकाणी. मेक चिल्ड्रन डेव्हलप देअर इमॅजिनेशन स्किल अँड लर्न्स द प्रोसिजर ऑफ कंपोजिशन. एक उतारा लिहिण्यासाठी, कथा लिहित असताना, उतारा लिहित असताना, कविता लिहित असताना हे जे लेखन करतात त्यात त्याची काय प्रोसिजर आहे हे तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आणि ती प्रोसिजर आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. 23 नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं की 21 नंबर दिसतं. प्रोसिजर काय आहे की प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग. पहिला कच्चा ड्राफ्ट तयार करणं, रिवाईज करणं, एडिटिंग करणं आणि फायनलाइज करणं, अशा पद्धतीनं. आणि मग हे लेखन करायचं ते कोणत्या स्वरूपामध्ये, स्टोरीच्या स्वरूपामध्ये, पोएमच्या स्वरूपामध्ये, स्किटच्या स्वरूपामध्ये, डायलॉगच्या स्वरूपामध्ये, कार्टूनच्या स्वरूपामध्ये, जोकच्या स्वरूपामध्ये, प्ले नाटकच्या स्वरूपामध्ये, असं तुम्हाला लेखन करायचं आहे. ओके. थोडक्यात 12 नंबरची जी ॲक्टिव्हिटी आहे ही लेखनाची आहे. आणि रायटिंग तुम्ही करायचं आहे. एखादं चित्र पाहून त्याच्यावरती गोष्ट तयार करणं असेल, दिलेल्या पॉईंटवरून गोष्ट करणं असेल, दिलेल्या चित्रावरून कविता करणं असेल, एखाद्या परिस्थितीवर ॲक्टिव्हिटी डायलॉग ॲक्टिव्हिटी तयार करणं असेल, हे तुम्हाला करता आलं पाहिजे आणि हा सराव तुम्ही करायचा आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 13. 13 नंबरची ॲक्टिव्हिटी काय आहे पहा. लर्निंग आउटकम्स आहे. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. राईट अ बुक रिव्ह्यू. राईट अ बुक रिव्ह्यू ही तुमची लर्निंग आउटकम्स आहे. मित्रांनो, आपल्या गेल्या वर्षीच्या पुस्तकात जर तुम्ही पाहिला तर इंग्रजीचं पुस्तक उघडल्यानंतर पहिल्याच पानावरती लर्निंग आउटकम्स दिलेले आहेत. आणि त्या लर्निंग आउटकम्स तुमच्यामध्ये रुजल्या पाहिजेत, आल्या पाहिजेत, त्या क्षमता तुमच्यात निर्माण झाल्या पाहिजेत. यासाठी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. तुम्ही 7वीचं पुस्तक काढून जरी पाहिला, 8वीचं पुस्तक आता तुमच्याकडे आहे ते उघडून जरी पहिल्या पानावर पाहिलं तर यू विल सी द सो मेनी लर्निंग आउटकम्स देअर अँड ऑल दिस लर्निंग आउटकम्स आर टेकन हिअर. त्याच लर्निंग आउटकम्स या ठिकाणी घेतलेत आणि त्या लर्निंग आउटकमला अनुषंगानं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता आपली या ठिकाणची लर्निंग आउटकम्स 24 नंबरची आहे. राईट अ बुक रिव्ह्यू. तुम्हाला पुस्तकाचं रिव्ह्यू करता आलं पाहिजे. तर गेल्या वर्षीच्या 7वीच्या पुस्तकामध्ये द 2 जेंटलमेन ऑफ वेरोना हे एक बुक रिव्ह्यूच होतं, आपण शिकलेलो आहे. द 2 जेंटलमेन ऑफ वेरोना हे बुक रिव्ह्यू आपण पाहिलेलं आहे गेल्या वर्षीच्या पुस्तकामध्ये. आता बुक रिव्ह्यू करण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगितलं या ठिकाणी. डिक्लेअर दॅट स्टुडंट्स आर गोइंग टू राईट अ रिव्ह्यू. विच स्टोरी दे लाईक द मोस्ट. तुम्हाला कोणती कथा आवडली त्याच्यावरती तुम्ही स्टोरीवरती रिव्ह्यू करणार आहात, पुनर्विलोकन करणार आहात. इलिक्ट नेम्स ऑफ सम कॅरेक्टर्स, सम इव्हेंट्स. त्यातले कॅरेक्टर कोणकोणते आहेत, घटना कोणकोणत्या आहेत.
इफ इट वॉज इझी टू रीड अँड अंडरस्टँड एक्सेट्रा. गिव्ह अ सीट ऑफ पेपर विथ रिव्ह्यू पॉईंट्स. आता रिव्ह्यू पॉईंट कोणकोणते घ्यायचे? तुम्ही एखाद्या कथेचं रिव्ह्यू करायला आहे, एखाद्या पुस्तकाचं रिव्ह्यू करायला आहे, तर नेम ऑफ द स्टोरी, त्या कथेचं नाव लिहायचं. नेम ऑफ द बुक, त्या पुस्तकाचं नाव लिहायचं. ऑथर, लेखक कोण आहे हे लिहायचं. कॅरेक्टर्स, त्या कथेमधील, त्या पुस्तकातील किंवा कथेमधील कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत, पात्र कोणकोणते आहेत, त्यांचे नाव लिहायचं आणि त्यांची समरी लिहायची. आणि थोडक्यात त्या कथेत काय आहे हे सांगायचं. इन अ टेब्युलर फॉर्म टू ईच स्टुडंट. टेब्युलर फॉर्ममध्ये करा. टेबल आखून टेबल तयार करा, रकाने तयार करा आणि त्यात नेम ऑफ द स्टोरी, पुढं त्या स्टोरीचं नाव, ऑथर इकडं, पुढं ऑथरचं नाव, या पद्धतीने लिहायचं. राईट द सेम टेबल ऑन द बोर्ड अँड डिस्कस अँड गेट होल क्लास अटेन्शन टू फिल अप द सीट अबाउट द हेअर अँड द टॉर्टाईज. या कथेवरती तुम्ही लिहिला तरी चालेल, द हेअर अँड द टॉर्टाईज. ओके. ससा आणि कासवाची गोष्ट ही सर्वांनाच माहीत आहे, त्याच्यावरती रिव्ह्यू करा त्या स्टोरीवरती. अँड गिव्ह रिस्पॉन्स रिगार्डिंग द स्टोरी दे लाईक द मोस्ट. द डिस्कस अँड फिल अप द इन्फॉर्मेशन इन द सीट ऑफ पेपर. रिवाइज अँड सी इफ देर आर सम मोर पॉईंट्स यू माईट वॉन्ट टू ॲड. तुम्हाला आणखीन मोर पॉईंट त्यात काय वाढवू वाटतात ते वाढवा. चेक युअर स्पेलिंग एरर्स अँड पंक्च्युएशन एरर. तुमचे जर काय विरामचिन्ह काय वापरायची चुकले असेल तर ती व्यवस्थित वापरा. स्पेलिंग कुठं काय त्रुटी राहिली असेल तर ती दुरुस्त करा. अँड लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे, लर्न द पॉईंट्स इन्वॉल्व इन रायटिंग अ बुक रिव्ह्यू. इन्हान्स डेव्हलप थिंकिंग स्किल. तुमच्यामधली थिंकिंग स्किल वाढवणं, वैचारिक लेवल वाढवणं, क्षमता वाढवणं हा याचा हेतू आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही बुक रिव्ह्यूचं, कोणत्याही स्टोरीचं रिव्ह्यू करू शकता. दिलेल्या पॉईंटला अनुषंगानं तुम्ही रिव्ह्यू करायचा आहे. नेम ऑफ द स्टोरी, ऑथर, कॅरेक्टर्स, समरी, प्लॉट, एक्स्ट्रा थिंग्स अँड युअर ओपिनियन. हे सुद्धा पॉईंट तिथं घ्या की तुमचं मत या स्टोरीबद्दल काय आहे, असंही त्या पुस्तकाबद्दल काय आहे. एक डेमो या ठिकाणी आपणाला दिसतो. सॉल्ड ॲक्टिव्हिटी आहे बा. प्रिभा, टीचर सेज यू ऑल लव स्टोरीज राईट. You all love stories, right? Which stories do you like the most? Students give random answers. आता या ठिकाणी तुम्हाला कोणती कथा आवडते म्हटल्यानंतर प्रत्येकजण वेगवेगळे उत्तर देईल. Since you like stories so much, today we will write a story review about a story. म्हणून पुढं काय असेल ते तुम्ही स्टोरीज नाव सांगणार. While teacher says students, when we read a story, there are many things that go into its creation. त्या कथेमध्ये भरपूर गोष्टी येत असतात. देर आर थिंग्स लाईक कॅरेक्टर्स येतात, ऑथर आहे, लँग्वेज आहे, पात्र कोणकोणते आहेत, ते लेखक कोण आहे त्या स्टोरीचा, भाषा कशी वापरलेली आहे. आय हॅव प्रिपेअर्ड अ टेबल ऑफ दीज पॉईंट्स अँड टीचर डिस्ट्रीब्यूट्स द सीट्स ऑफ पेपर अँड टीचर ड्रॉज द टेबल विथ नेम ऑफ स्टोरी, कॅरेक्टर्स, ऑथर अँड समरी ऑन द बोर्ड. हे या पॉईंटवरती आपल्याला रिव्ह्यू करायचं आहे, ते पॉईंट घेतलेले आहेत. Today we will write a review about your favorite story, The Hare and the Tortoise. Let's start with the name of the story. Students answer. Who wrote the story? Students and teacher प्रश्न विचारतील, स्टुडंट आन्सर देतील. Who wrote the story? त्या लेखकाचं नाव येईल. If the author is not known to you, then you can write unknown. समजा एखाद्या गोष्टीचे लेखक कोण आहे ते माहीत नसेल तर अननोन म्हणून तिथं पुढं द्यायचं, माहीत नाही असं. अननोन. टेल द नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स इन्वॉल्व. मुलं उत्तर देतील कोणकोणते कॅरेक्टर त्यामध्ये आहेत. इज द लँग्वेज इझी टू अंडरस्टँड, सुटेबल फॉर किड्स. मुलांना लक्षात येण्यासारखी भाषा आहे का, सिम्पल लँग्वेज आहे का. मुलं उत्तर देतील यस आहे, सिम्पल आहे असं. व्हॉट्स द स्टोरी अबाउट. मुलं उत्तर देणार कशा संबंधी कथा आहे, ही त्या स्टोरीची समरी होईल. So great. So here is our review about the story, The Hare and the Tortoise. आणि ते पोस्ट करतील पुढं. नाव कॉपी द रिव्ह्यू इन युअर सीट ऑफ पेपर. प्रॅक्टिस तुमची अशी करायची आहे. टीचर आस्क टू राईट अ रिव्ह्यू अबाउट अ स्टोरी फॉर स्टुडंट्स. चॉईस युजिंग सेम पॉईंट्स गिवन. रिवाइज अँड एडिट. शेअर इट विथ अदर ग्रुप्स. ओके. काय करतील की टीचर सांगतील रिव्ह्यू करायला या पद्धतीनं स्टोरीचं मुलांना, आणि हे पॉईंट्स जे दिलेले आहेत ते रिवाईज करतील, एडिट व्यवस्थित करतील. ओके. एक्सटेन्शन पहा. ट्राय टू राईट ऑल द पॉईंट्स इन अ पॅरेग्राफ.
अँड ट्राय टू राईट अ रिव्ह्यू अबाउट युअर फेवरेट मूवी. तुम्ही एखाद्या चित्रपटात सुद्धा अशी रिव्ह्यू करू शकता या पॅरेग्राफमधील पॉईंट घेऊन. इव्हॅल्युएशन आहे वॉट अ रिव्ह्यू अबाउट अ स्टोरी ऑफ युअर चॉईस. कोणत्या स्टोरीचं तुम्ही रिव्ह्यू करणार आहे, कोणत्या चित्रपटाचं रिव्ह्यू करणार आहे, कोणत्या बुकचं करणार आहे, हे तुम्ही लिहून शकता. ओके, टुडे तुम्ही काय शिकला या ॲक्टिव्हिटीमधून, तर यू कॅन रिव्ह्यू इझिली ऑफ एनी काइंड ऑफ रायटिंग. कोणत्याही प्रकारच्या लेखनाचं तुम्ही व्यवस्थित रिव्ह्यू करू शकता. नेक्स्ट आहे ॲक्टिव्हिटी नंबर 14 आणि लर्निंग आउटकम्स अँड कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. अध्ययन निष्पत्ती आपल्याला काय दिले पहा. engages in conversations in English with family, friends, and people from different profession using appropriate vocabulary. Use appropriate body language, gestures, and facial expressions while speaking. Responds to the questions and instructions appropriately and politely. तुम्ही अगदी तुमच्या या कॉन्व्हर्सेशनमध्ये आता तुम्ही एंगेज गुंतून राहणार आहात. इंग्रजीत तुम्ही संभाषण करणार आहात. अगदी तुमचे फॅमिली फ्रेंड्स असतील किंवा तुमची अगदी जाणती ओळखणारी लोकं, एकमेकांशी वेगवेगळ्या व्यवसायात असणाऱ्या लोकांशी तुम्ही बोलायचं आहे. योग्य ती व्होकॅब्लरीचा वापर करायचा आहे. लँग्वेज, जेशर, तुमच्या हावभाव, शरीराचे हावभाव, चेहऱ्याची, ओठाची, डोळ्याची हालचाल हे अगदी व्यवस्थित फेशियल एक्सप्रेशन असावं. आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाला अगदी पोलाईटपणे तुम्ही उत्तर देणार आहात, नम्रपणे उत्तर देणार आहात, नम्रपणे बोलणार आहात, नम्रपणे प्रश्न विचारणार आहात. ओके, पोलाईट एक्सप्रेशन्स मॅक्झिमम वापरायचे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स या ठिकाणी दिलेले आहे की टेक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन कॉन्व्हर्सेशन सांगितलेलं आहे. हे या सूचनेनुसार तुम्ही करा. ऑल्सो स्टुडंटसाठी दिलेल्या सूचना पहा. आय विल रीड द इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. Allows to take active participation in conversation of the students. Encourages the learners to take part in the conversation. तुम्ही भाग घ्यायचा आहे मुलांनो. Allow the use first language words in the conversation. तुमची जी प्रथम भाषा आहे त्यामधील शब्द वापरा तुम्ही कॉन्व्हर्सेशनमध्ये सुरुवातीला. Tells English words of the things identifying in the mother tongue. And reinforces English names words by repeating the words in English. सुरुवातीला काही तुम्ही मराठी शब्द वापरला तरी त्यासाठी कोणते इंग्रजीतील शब्द आहेत हे शोधून पुन्हा तिथं तुम्ही ते शब्द घ्यायचे आहेत. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स फॉर पार्टिसिपेट इन दिस कॉन्व्हर्सेशन अकॉर्डिंग टू टीचर्स इन्स्ट्रक्शन्स और पॅरेंट्स इन्स्ट्रक्शन्स. टेक द ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन द कॉन्व्हर्सेशन अँड कॉन्व्हर्स विथ इच अदर. एकमेकांशी बोला इंग्रजीमध्ये. एक ॲक्टिव्हिटी आपणाला या ठिकाणी दिलेली. आपण ही संपूर्ण ॲक्टिव्हिटी वाचूया म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की कशा पद्धतीनं तुमचं कॉन्व्हर्सेशन असावं. अजय आणि मनोज या दोघांच्यामध्ये बोलणं आहे. अजय सेज, हॅलो मनोज, वेन डिड यू अराइव्ह? हॅलो, आय केम फ्रॉम मुंबई yesterday. What's in your hand? I have a painting. Can you show us this painting? Let's see. Wow, it's very beautiful painting. How do you have an idea to draw painting? Auntie, during the lockdown, I was alone in the home. No other kid was there to play with me, so I decided to draw paintings. आता या ठिकाणी पुढं बोलणं आहे. हाऊ मच टाईम डिड यू स्पेअर ऑन इट? I just spent few hours daily. I felt engaged in it. How nice. Each picture has 1,000 words. Mother says. Ajay says, Manoj says, and then what kind of material did you use? I used drawing sheets, water bottles, color, sketch pens, and these paintings. What are your other hobbies? Watching geography channel, drawing paintings, and composing poems, etc. What have you done in this holiday? Just I compose songs. Will you sing a Marathi Geet for me? Ajay sings a melodious Marathi Geet. All claps. Let's have a cup of tea and biscuits. Thank you for your kind appreciation of my paintings. Okay, bye. या पद्धतीनं की एकमेकांची चौकशी करणं, काय करतोयस, कसं करतोयस, तू काय केलं आहेस, मी काय केलं आहे, या पद्धतीनं कॉन्व्हर्सेशन तुम्ही तयार करायचे आहेत. सॉल्व डेमो ॲक्टिव्हिटी पहा की टेल द नेम्स ऑफ द हॉबीज मेन्शन इन द कॉन्व्हर्सेशन. आता यातलं
हॉबी काय आहेत या कॉन्व्हर्सेशनमधील, तर पेंटिंग्ज आहे, सिंगिंग सॉन्ग आहे, कंपोजिंग सॉन्ग आहे. या पद्धतीनं प्रॅक्टिस तुम्हाला सांगितलेली आहे. टीचर फॉर्म्स 4 ग्रुप्स अँड टेल्स देम टू शेअर देअर हॉबीज इन द ग्रुप. एकमेकांचे हॉबीज आपण शेअर करायच्या आणि मोर हॉबी आपण या ठिकाणी शिकून घ्यायच्या आहेत. अँड प्रॅक्टिस मोर इंटरेस्टिंग बाय कंडक्टिंग द कॉन्व्हर्सेशन. सराव करायचा आहे की असे कॉन्व्हर्सेशन संवाद करून. एक्सटेन्शन पॅरलल ॲक्टिव्हिटी पहा तुम्हाला दिलेली आहे की इच ग्रुप प्रेझेंट्स देअर कॉन्व्हर्सेशन विथ युझिंग अदर हॉबीज ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटीज. आस्क द लर्नर्स फॉर सबस्टिट्यूशन ऑफ द वर्ड्स यूज्ड इन द कॉन्व्हर्सेशन इन दिअर मदर टंग. सबस्टिट्यूशन वर्ड मदर टंगमधला वापरायचा आहे की पर्यायी शब्द. अँड डिस्क्राईब अबाउट युअर हॉबीज अँड इंटरेस्ट. वर्णन करायचं आहे तुमच्या हॉबीज, तुमची आवड. आणि हे सगळे केल्यानंतर QR कोडचा किंवा तुम्ही दीक्षा ॲपचा सुद्धा वापर करू शकता. व्हिडिओचा वापर करा अधिक शिकण्यासाठी. आणि आय टूक पार्ट इन द कॉन्व्हर्सेशन. तुम्हाला संवादात भाग घेता येतो आणि तुम्ही न्यू इंग्लिश वर्ड हे शिकता. हे ॲक्टिव्हिटीतून आपण पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 15. तर या ठिकाणी स्टँडर्ड 7 म्हणून एक मिस्टेक टाईप झालेले. ॲक्च्युली स्टँडर्ड 8साठीच आहे हे सगळं. लर्निंग आउटकम्स पहा काय दिलेले. तर राईट्स फॉर्मल लेटर अँड इनफॉर्मल कम्युनिकेशन्स, नोट, डायरी एक्सेट्रा. लर्निंग आउटकम आपली काय पहा की राईट्स फॉर्मल लेटर अँड इनफॉर्मल कम्युनिकेशन्स. तुम्हाला पत्र लिहिता येणं, अनौपचारिक संवाद लिहिता येणं, नोट लिहिता येणं आणि दैनंदिनी डायरी लिहिता येणं. या गोष्टी आपण या ॲक्टिव्हिटीतून शिकायच्या आहेत. तर दिलेल्या सूचना तुम्ही पहा. क्लॅरिफाय द डिफरन्स बिटवीन नोट अँड लेटर इन इनफॉर्मल टॉक. आता तुम्हाला सर्वांनी एक लक्षात घ्या की पत्राचं स्वरूप वेगळं, नोटचं स्वरूप वेगळं, डायरीचं स्वरूप वेगळं आणि इनफॉर्मल कम्युनिकेशनचं स्वरूप वेगळं आहे. प्रत्येकाचं स्वरूप जे आहे हे डिफरंट आहे, मांडणी डिफरंट आहे. कलेक्ट सम गुड एक्झाम्पल्स ऑफ लेटर. ऑनलाईन ऑफलाईनचे काही पत्र तुम्ही घ्या किंवा तुमच्याकडे ऑलरेडी जे उपलब्ध असतील ते पहा. अलो देम टू वर्क इन ग्रुप अँड रिस्पेक्ट इच अदर्स ओपिनियन. ते पहा आणि प्रत्येकाच्या मताचा आदर करा पहिल्यांदा. प्रोव्हाइड देम सम टेम्पलेट्स टू फिल अँड कम्प्लीट द लेटर. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट पहा काय. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. स्पीक फ्रँकली, मुक्तपणे पहा बोला. अँड ट्राय टू फिल द टेम्पलेट्स. लर्निंग ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आस्क द चिल्ड्रन टू पुट देअर हँड्स अप इफ दे हॅव इवर रिसिव्ड अ पर्सनल लेटर. आस्क एनी ऑफ देम. सम क्वेश्चन्स या पर्सनल लेटरवरती करायचे आहेत, मिळालेले आहेत त्याला. हाऊ डिड यू फील टू रिसीव द लेटर. what came to your mind when you read the letter. Did you keep the letter to read again. Did you reply. या पद्धतीचे प्रश्न करून आपण पुढं चर्चा करत पुढं ॲक्टिव्हिटी सोडवत जायचं आहे. कॅन यू इनलिस्ट सम डिफरन्सेस बिटवीन लेटर्स अँड नोट्स. आता काही फरक लक्षात येतो का बघा की तुम्हाला या सगळ्याचा फॉर्मॅट जर तुम्ही पाहिला, इनफॉर्मल लेटर, फॉर्मल लेटर, ऑनलाईन, ऑफलाईन, तर त्यातले फरक लक्षात येतील. ते फरक जाणून घ्या. आस्क देम टू सॉर्ट आउट द लेटर्स इंटू 2 ग्रुप्स. 2 गट तुमचे होणार आहेत. फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर असे 2 ग्रुप होणार. विच फीचर डिस्टिंग्विश फॉर्मल आणि इनफॉर्मलचं स्वरूप पहिलं लक्षात घ्या काय. ड्रॉप अ चार्ट फॉर इच ग्रुप कवरिंग ॲड्रेस, ग्रीडिंग्स, स्टाईल ऑफ लेटर, व्हॉट इज द मेसेज अँड हाऊ डज द लेटर एंड. मग आता ते बिझनेस आहे का प्रायव्हेट आहे. ॲड्रेस आहे तर तो बिझनेस का प्रायव्हेट तो लिहायचा. ग्रीडिंग्स फॉर्मल का इनफॉर्मल. स्टाईल ऑफ लेटर फ्रेंडली का बिझनेस. या पद्धतीनं आपण सिलेक्ट करायचं. फॉर्मल लेटर लिहिताना वेगळी पद्धत होईल, इनफॉर्मल लेटर लिहिताना वेगळी पद्धत होईल. अँड हाऊ डज द लेटर एंड. शेवट कसा तुम्ही करायचा आहे तेही पत्राचं कन्क्लूड तुम्हाला सांगितलेलं आहे की चिल्ड्रन टू फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर अँड क्वेश्चन अँड फॉर इंडिव्हिज्युअल राईट डाऊन 5 मेन पार्ट ऑफ द लेटर. लेटर रायटिंगचे 5 मुख्य पॉईंट हे आहेत पहा की ॲड्रेस अँड डेट, ग्रीटिंग्स, बॉडी, क्लोजिंग अँड सिग्नेचर. ओके, पहिला सॅल्युएशन असणं, ॲड्रेस अँड डेट, त्यानंतर सॅल्युएशन, बॉडी ऑफ द लेटर, क्लोजिंग करणं तुम्ही आणि सिग्नेचर या पद्धतीनं.
आणि प्रॅक्टिस रायटिंग अ लेटरचं तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करायची. या ठिकाणी दिले या पद्धतीनं एक फॉर्मॅट दिलेलं आहे बघा. या ठिकाणी रचना दिली आहे आपल्याला की ॲड्रेस अँड डेट कुठं असेल, ग्रीटिंग, बॉडी ऑफ द लेटर एवढं असं येईल, क्लोजिंग कसं करणार, सिग्नेचर, आणि सगळं पत्र हे आपण लेफ्ट हँड साईडलाच लिहायचं आहे. लेफ्ट हँड साईड, डाव्याच बाजूनं प्रत्येक पॉईंटची सुरुवात होणार. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिले. राईट अ लेटर थँकिंग युअर टीचर इन द फॉर्म ऑफ फिल इन द गॅप्सबद्दल असेल, किंवा राईट अ नोट्स टू युअर मदर असेल ॲज ही इज नॉट होम अँड यू आर गोईंग टू फ्रेंड्स हाऊस चाललेला आहात, तर तिथं मित्राच्या घरी चाललेला आहात तर एक नोट तुम्ही घरात लिहून ठेवलेली आहे. या पद्धतीनं आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आणि पत्राचं एक स्वरूप केलेलं आहे. त्यातले फिलिंग द ब्लँक्स भरून सुद्धा तुम्ही पत्र पूर्ण करू शकता. राईट अ लेटर टू युअर अंकल विशिंग हिम ऑन हिज हॅपी बर्थडे. यू कॅन यूज आउटलाईन्स वगैरे वापरू शकता. ही वर दिलेली आउटलाईन पद्धतीनं या आउटलाईननं तुम्ही हे लिहू शकता. लिहा. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्ही मेन पार्ट्स ऑफ लेटर हे तुम्ही शिकलेला आहात. आणि डिफरन्स तुम्हाला लेटर आणि नोटमधली एक संदेश, मेसेज, नोट तुम्ही जो करत आहात, लेटर आणि नोटमधला हा फरक की तुमच्या लक्षात आलेला आहे. नेक्स्ट आहे ॲक्टिव्हिटी नंबर 16 आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 16 सांगितलेली आहे ब्रिज कोर्स बुकमधली. लर्निंग आउटकम्स पहा. ही अध्ययन निष्पत्ती तुमच्यामध्ये रुजली पाहिजे. रीड सिम्पल पॅसेजेस ऑन फेमिलियर टॉपिक्स अँड आयडेंटिफाईज डिटेल्स, कॅरेक्टर्स, मेन आयडिया अँड सिक्वेन्स ऑफ आयडियाज अँड इव्हेंट्स. काय काय सांगितले बघा. रीड सिम्पल पॅसेज ऑन फेमिलियर टॉपिक्स अँड आयडेंटिफाईज डिटेल्स, कॅरेक्टर्स, मेन आयडिया अँड सिक्वेन्स ऑफ आयडियाज अँड इव्हेंट्स. तुम्ही एखादा पॅसेज वाचला, तुम्हाला माहीत असलेला पॅसेज जरी वाचला तर त्या पॅसेजमधले डिटेल्स शोधा, पात्र शोधा, मेन आयडिया काय सांगा, सिक्वेन्स कसा आहे कल्पनांचा मांडलेला, हे सगळं पहा. हे आपण लक्षात घ्यायचे आहेत गोष्टी. इथे दिलेल्या सूचना पहा. स्टोरी केअरफुली वाचा. हायलाईट कॅरेक्टर्स इन द स्टोरी. आयडेंटिफाय द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट. मेन आयडिया आयडेंटिफाय करा. अँड मॉनिटर स्टुडंट्स वेल रीडिंग. असाइन द टाईम लिमिट फॉर रीडिंग अँड अँसरिंग द क्वेश्चन. हेही करा की वेळेची मर्यादा असते. या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट काय पाहते या ठिकाणी. रीड द स्टोरी केअरफुली विदिन टाईम लिमिट. While reading, identify characters, main idea and sequence of events and answer the questions based on the story. एक लर्निंग ॲक्टिव्हिटी आपण तुम्हाला या ठिकाणी दिलेली. रिअरेंज द इव्हेंट्स टू फ्रेम अ स्टोरी. स्टोरी कशी फ्रेम करायची एक इव्हेंट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. हा डिटेल तुम्ही वाचा. द फार्मर क्विकली रिअलाइज हिज फुलिश मिस्टेक अँड proceeded to cry over his lost resource. But as he opened the stomach, the only thing he found was guts and blood. हे दिलेले पॉईंट आहेत, हे वाचा सगळे. आणि याच्यावरती आधारित द गोल्डन एग ही कविता, ही एक स्टोरी त्या पॉईंटवरून आपण या ठिकाणी लिहायची आहे. तिथे दिलेली प्रश्नोत्तरसुद्धा तुम्ही सोडवा. तुम्हाला पॅरलल ॲक्टिव्हिटीसाठी सांगितलेलं आहे की रीड द अदर स्टोरीज फ्रॉम स्टोरी बुक अँड ट्राय टू राईट द जिस्ट ऑफ इट. जिस्ट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मध्यवर्ती कल्पना तुम्हाला लिहिता आली पाहिजे. सेंट्रल आयडिया लिहिता आली पाहिजे त्या स्टोरीची. ओके. नेक्स्ट इव्हॅल्युएशनसाठी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. हाऊ डीड द फार्मर मेक मनी. या स्टोरीतलीच पॉईंट घेऊन उत्तर लिहायचे आहेत. आता या ठिकाणी ब्लू लाईन तुम्हाला जे दिसते, तुम्ही त्याला टच केल्यानंतर तुम्हाला अशा भरपूर स्टोरी दीक्षा व्हिडिओमधून पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला कथेचा सिक्वेन्स काय आहे, कोणती गोष्ट पहिला घडली, नंतर कोणती, असं सिक्वेन्स तुम्हाला लक्षात येईल. कॅरेक्टर आयडेंटिफाय करता येईल आणि मॉरलसुद्धा तुम्हाला शिकता येईल यातून. अँड नेक्स्ट तुम्ही या दीक्षा ॲपचा वापर करून, दीक्षा व्हिडिओचा वापर करून या ब्लूला टच करूनसुद्धा तुम्ही, लिंकला टच करूनसुद्धा तुम्ही एक्स्ट्रा स्टोरी पाहू शकता. अँड नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 17 नंबरची ॲक्टिव्हिटी, आणि या आठवड्यातली आपली ही शेवटची ॲक्टिव्हिटी आहे. या आठवड्यात टोटल 18 ॲक्टिव्हिटीपैकी आपण 17 घेत आहोत आणि एक दिवस हा आपल्या चाचणीसाठी राखून ठेवत आहोत की पहिले 15 दिवस झाल्यानंतर 16व्या दिवशी चाचणी होणार आहे. त्यामुळे एक दिवस तो आपण शिल्लक ठेवलेला आहे. ॲक्टिव्हिटी त्या दिवशी न सोडवता आपण चाचण्या सोडवणार आहोत याकरिता. लर्निंग आउटकम्स पहा. कॉम्पिटन्सी ह्या 17 नंबर ॲक्टिव्हिटीची. फॉलो सिम्पल written instructions in a step-by-step manner and remembers a set of written instructions. Follows simple written instructions in step-by-step manner.
स्टेप बाय स्टेप पद्धतीनं आपण दिलेल्या सूचना या फॉलो करणार आहेत, पाळणार आहे, लिहिलेल्या सूचना पाळणार आहेत आणि सगळ्या सूचना आपल्या लक्षातही राहणार आहेत. तर ही अध्ययन निष्पत्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. यासाठी इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर पहा किंवा पॅरेंट्ससाठी सूचना आहेत की रीड द टेक्स्ट केअरफुली, हायलाईट द स्टेप्स ऑफ द एक्सपेरिमेंट, ड्रॉ अ फ्लो chart of the steps, enlist the material needed, and monitor students carefully whether they are enlisting, highlighting the material steps, and after reading the text, ask them to try the experiment. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट पहा की तुम्ही टेक्स्ट केअरफुली वाचा, लिस्ट करा मटेरियलची अँड हायलाईट द स्टेप्स ऑफ द एक्सपेरिमेंट. तुम्ही जे काय करायला चाललं ते स्टेप ठरवा, हायलाईट करा तिथं. अँड ट्राय इट. लर्निंग ॲक्टिव्हिटी एक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. हाऊ टू मेक अ पेपर क्लिप फ्लोट. हाऊ टू मेक अ पेपर क्लिप फ्लोट. आता पेपर क्लिप फ्लोट तयार करताना ती कशी करावी, त्याला लागणारं मटेरियल काय काय आहे, ते बनवण्याच्या स्टेप काय काय आहेत. आता इथं पॅसेज दिलेलं आहे, पॅसेजवरून आपण फ्लो चार्ट तयार करायचं आहे. थोडक्यात ह्यातले पॉईंट घेऊन हे पॅसेज वाचा. या पॅसेजमध्ये आपल्याला हाऊ टू मेक अ पेपर क्लिप फ्लोट कसं करायचं हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर हे या इन्स्ट्रक्शननुसार आपण हे पूर्ण करायचं आहे. सॉल्व ॲक्टिव्हिटी पहा. स्टुडंट इनलिस्ट द मटेरियल लाईक बाउल. काय काय मटेरियल लागेल हे पूर्ण करा यादी या दिलेल्या पॅसेजवरून. स्टुडंट हायलाईट द स्टेप अँड ड्रॉ अ फ्लो चार्ट. एक तरंग तक्ता आपल्याला तयार करायचा आहे, फ्लो चार्ट तयार करायचा आहे. एक स्टेप झाल्यावर पुढची कोणती स्टेप घ्यावी, ती झाल्यावर पुढची स्टेप काय, पुढची पायरी काय, पुढची पायरी आहे, पुढची घटना काय, या पद्धतीनं. इट शुड स्टार्ट विथ टेक अ बाउल अँड फिल इट विथ वॉटर. दिस विल बी द फर्स्ट स्टेज. ही आपली पहिली स्टेज आहे की टेक अ बाउल घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी भरा. त्यानंतर काय करा, हे पुढचे सगळे पॉईंट घ्यायचे. हे करत असताना एक आपण लक्षात घ्या की आपली सुरुवात ही क्रियापदानं होणार आहे, व्हर्बनंच सुरुवात होणार आहे प्रत्येक वाक्याची. ओके. जसं या ठिकाणी टेक व्हर्ब आहे, फिल व्हर्ब आहे, या पद्धतीनं. ट्राय द एक्सपेरिमेंट युअर सेल्फ विदाउट टेकिंग हेल्प ऑफ द फ्लो चार्ट. तुम्ही आता प्रॅक्टिस करायची की टेकिंग द हेल्प ऑफ द फ्लो चार्टची मदत न घेता सुद्धा तुम्हाला हे स्टेप तयार करता आल्या पाहिजे. एव्हॅल्युएशन व्हॉट आय डू. उदाहरणार्थ मी हे तयार करताना काय केलं, पहिला काय केलं, त्यानंतर कोणती घटना केली, त्यानंतर काय केलं, त्यानंतर काय केलं, हे पॉईंट तुम्हाला लक्षात यावेत. अँड व्हॉट आय सॉ, मी त्यातून काय पाहिले, हे इव्हॅल्युएशनमध्ये लिहा. त्यानंतर दीक्षा ॲपचा सुद्धा तुम्ही वापर करा. अँड माय टेक अवे टुडे आय लर्न टू फॉलो द स्टेप्स करेक्टली अँड लर्न टू रिकॉल द इन्स्ट्रक्शन्स. ते इन्स्ट्रक्शन लक्षातही राहतात, योग्य वेळी आठवतात तुम्हाला. आणि ते मटेरियल घेऊन तुम्ही तयार करत असलेली गोष्ट जी आहे ती तयार करत असताना तुम्ही काय काय केलं पाहिजे हेही तुमच्या लक्षात आलं येतं. हाऊ टू मेक अ पेपर क्लिप फ्लोट. हे मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो, पहा. हाऊ इज दिस पॉसिबल? विथ अ लिटल थिंग वी सायंटिस्ट कॉल सरफेस टेन्शन. Basically, it means that there is a sort of skin on the surface of water where the water molecules hold on tight together. If the conditions, या ठिकाणी बघा मॉलिक्युल्सचा उल्लेख केलेला आहे, एक सायंटिफिक आहे हे. आणि याचा वापर करून तुम्ही एक हाऊ टू मेक अ पेपर क्लिप तयार करणार आहात, क्लिप फ्लोट तयार करणार आहात, पेपर क्लिप फ्लोट. ह्या वॉटर मॉलिक्यूल वगैरे सायंटिफिक इथं माहिती दिलेली आहे, या अनुषंगानं तुम्ही हे तयार करा. ओके. लागणारं मटेरियल जे आहे ते मटेरियल, बाउल, टिश्यू, काय काय लागतं हे सगळे वाचा आणि यातील मटेरियल गोळा करा आणि त्या स्टेप तुम्ही लिहा आणि तरंग तक्ता पूर्ण करा. यानुसार तुम्हाला स्टेप करेक्टली लक्षात राहणार आहेत आणि तुम्ही इन्स्ट्रक्शनसुद्धा फॉलो करणार आहात. या पद्धतीनं तुम्ही अगदी पेपर क्लिप बोर्ड असेल किंवा त्यानंतर तुम्ही जे काही बनवणार आहात यामध्ये इट मे बी वेगवेगळ्या स्टेप. समजा तुम्ही टी बनवणार आहात तर ते बनवत असताना काय केलं पाहिजे, कॉफी बनवणार आहात तर त्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत, या अनुषंगानं तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी एक्स्ट्रा तुम्ही सोडवू शकता. ओके फ्रेंड्स. अँड नाऊ द ॲक्टिव्हिटी नंबर 18 वी विल सी इन द नेक्स्ट वीक. ओके फ्रेंड्स. या आठवड्यात आपण
ॲक्टिव्हिटी क्रमांक 12 टू 17 पाहिलेले आहेत. 12 ते 17 आणि 1 दिवस हा तुम्ही चाचणी सोडवणार आहात. ओके, अँड वी विल डिस्कस द रिमेनिंग. पुढच्या आठवड्यातील ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांची चर्चा आपण पुढच्या आठवड्यात करूया. तोपर्यंत तुम्ही या पद्धतीने हे सगळं सोडवा. ज्यांना शक्य आहे त्याने ब्रिज कोर्सची ही जी PDF पुस्तिका आहे त्याची प्रिंट घ्या आणि तुम्ही हे जास्तीत जास्त आपल्या वहीत व्यवस्थित सोडवा. या ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.